हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? नमस्कार, मी कविताच किचन आणि व्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छान असा पदार्थ, जो मुलांच्या आवडीचा खूपच असेल. तर बघू शकता आपण किती सुंदर असे नगेट्स बनवलेले आहेत, जे आपण हिरव्या मटारपासून तयार केलेले आहेत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. जे कोणी नवीन पाहणारे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर तुमच्याकडे 1 वाटी हिरवा मटार असेल ना, त्यात आपण 1 वाटी मटार धुवून घेतला आहे आणि 2-3 लसूण पाकळ्या घालून मिक्सरमध्ये वाटून घेतल्या. तर बघू शकता आता इथे आपण त्याची फोडणी तयार करणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी 1 चमचा इतकं तेल घालून घेतलेले आणि थोडंसं जिरं घालून घेतले त्याच्यामध्ये. मित्रमैत्रिणींनो, आता इथे आपल्याला तुमच्याकडे पांढरं तीळ असेल ना तर घाला आणि हिवाळ्याचे दिवस आहे म्हणून आपण पांढरं तीळ घालणार आहोत. आणि इथे आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालणार आहोत. तर तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर घाला, नाहीतर हिरवी मिरची किंवा लाल मिरची कट करून घातली तरी चालेल. आणि त्यावर आपण हे जे वाटण तयार केले ना त्याची छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत. आणि आपण जेवढं छान याची फोडणी तयार करू ना तेवढा हा पदार्थ छान तयार होतो. आता इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा 1 वाटी, असे 2 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे मी. तर ह्याच्यात आपल्याला अजून एक पदार्थ ॲड करायचा आहे, तर तो व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे मी आपल्याकडे जर चाट मसाला वगैरे असेल तर तो घाला. तर मी इथे मी ऑरेगॅनो घालून घेतलेला आहे आणि ऑरेगॅनो घातल्यानंतर आपल्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तर बारीक रवा घ्या आणि बारीक रवाच लागतो ह्याला. तर आपण इथे उकळी आल्यानंतर मग आपण 2 वाटी पाणी इतकं घेतलेलं होतं. तर 1 वाटी वाटाणे, 1 वाटी रवा आणि 2 वाटी पाणी ह्या प्रमाण घेतलेलं आहे आपण. तर रवा आपण घालून घेणार आहोत आणि छान असं हे मिश्रण कोरडं करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हा आपल्याला छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे आता थोडा वेळ थंड होऊ द्यायचे. तर इथे गॅस बंद करून दिलेला आहे मी आणि 1 तासात खूप छान असं थंड झालं, जे आता आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही. आता इथे मिश्रण छान असं आपलं तयार झालेलं आहे आणि इथे आता आपण आहे ना एक बॉईल केलेला बटाटा छान असा किसून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्यानंतर आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे छान असं आपलं मिश्रण तयार झाल्यानंतर मग आपण ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. तर नवीन कोणी पाहणारे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक नक्की करा. आता इथे आपण छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतोय. तर इथे आपण थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहोत. अर्थात हा गोळा हाताला चिटकत नाही, पण तरीसुद्धा छान असा मळून तयार होतो. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. पुन्हा मी एकदा हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि ह्याच्या सिलेंडर शेपमध्ये असे गोळे तयार करून घेते. तर तुम्हाला आता आवडत असतील तर तुम्ही गोल बॉलसारखे पण करू शकता. तुम्हाला जो शेप आवडतो ना त्या शेपमध्ये तुम्ही हे बनवून तयार करू शकता. आता इथे मी सिलेंडर शेपमध्ये बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टिक्कीच्या शेपमध्ये पण बनवू शकता. आता इथे आपण सुंदर असे बनवून घेतले. त्यानंतर माझे इथे आता पूर्ण बनवून तयार झालेले आहेत. तर बघू शकता की ते थोड्याशा मिश्रणात किती छान असे भरपूर बनवून तयार झाले. आता इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आणि ते छान असं कोट करून घेते. आपल्याला थोडंसं हाताने प्रत्येकाला लावत बसण्यापेक्षा आपण कढईमध्ये मोठ्या भांड्यात घ्या आणि त्यात आपण मिक्स करून घेतलेले छान असे. आता इथे हे तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे मी एक डब्बा घेतला एअरटाईट आणि त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. कारण मुलांना शाळेत द्यायला लागतात ना, म्हणून मग आता इथे आपण फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत. तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता 8 ते 15 दिवस किंवा 1 महिना. आता इथे मी तुम्हाला तळण्यासाठी दाखवत आहे. 10-12 इथे काढून ठेवले मी. तर इथे आता आपण तळून बघणार आहोत. तर खूप सुंदर होतं हे नगेट्स. एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने. आता इथे मी 4-5 नगेट्स घातलेले आहेत तेलामध्ये. आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि खूप सुंदर होतात हे. मुलांना खूप आवडतो हा पदार्थ. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. अगदी बनवायला सोपा आणि सिंपल असे नगेट्स आहेत आणि खायला पण तेवढेच भन्नाट लागतात. तर ह्या पद्धतीने मी छान अशी कुरकुरीत तळून घेते आणि कॉर्नफ्लॉवरमुळे खूप क्रिस्पी येतात ते. तर नक्की एकदा कॉर्नफ्लॉवर किंवा तुमच्याकडे कच्चे पोहे असतील ना, तर कच्चे पोहे थोडेसे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्या, त्याच्याने पण छान कोट करता येतं. तर आता इथे आपण छान असं नगेट्स बनवून तयार केलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक यू.